महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागला आहे। आपण आज धाराशिव जिल्ह्यामध्ये आहेत। या जिल्ह्याचा विचार केला असता दोन ठिकाणी महाविकास आघाडीवरती आहे। तर यामध्ये तुळजापूर मतदारसंघामध्ये राणा पाटील यांची विजयाकडे घोडचल चालू आहे। आपल्यासोबत राणाजयसिंह पाटील आहेत। दादा, तुमची विजयाकडे वाटचाल सुरू आहे, काय भावना आहे? मनापासून मी आभार व्यक्त करेन मतदार भगिनी आणि बांधवांचे। त्यांनी जो दुसऱ्यांदा ताकदीने पाठबळ मला जे दिलं, आशीर्वाद दिला, मताधिक्य जे आहे ते मला दिलं, त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो। महायुतीचे सर्व नेते आणि कार्यकर्ते त्यांचे देखील आभार व्यक्त करतो। आणि माझी स्वतःची जबाबदारी वाढल्याची भावना नक्कीच आहे। आणि आता अधिक ताकदीने जे कामं आम्ही सुरू केलेली आहेत ते पूर्ण करण्यावरती माझा भर राहील। विजयाचं गणित काय? 52,000ची मागच्या वेळेस आपल्याला आघाडी होती विरोधी उमेदवाराला, ती तुलना आपण 30,000कडे अधिकृत करताय, काय गणित होतं? दुर्दैवाने लोकसभेच्या वेळेस खोटे नॅरेटिव्ह जे मांडले गेले त्याच्यावरती दुर्दैवाने जनतेने विश्वास ठेवला। आता आजच्या निकालातून स्पष्ट झालं की जनता हे जे काही खोटं नाटं सांगितलं जातं त्याच्यावरती परत परत काही विश्वास ठेवत नाही। एकदा झालं लोकसभेच्या वेळेस ते झालं। आता ज्यांनी खरोखर काम केलं, अडचणीच्या काळात जो आपल्या बरोबर असतो, विकासाच्या बाबतीमध्ये प्रामाणिक काम जो करतो आणि भविष्याचा विचार करून नियोजनबद्ध आखणी जो करतो, याच्या पाठीमागे मतदार आणि जनता उभी आहे, हे आजच्या निकालावरून स्पष्ट होतं। मतदारसंघासाठी पुढची रणनीती काय असणार आहे? विजय निश्चित आहे आपला, मतदारसंघाची रणनीती काय, पुढच्या धोरण काय असतील? आम्ही अगदी निवडणूक सुरू झाली तेव्हाच सांगितलं होतं की महायुती म्हणून विकासावरती बोलू, हा आमचा अजेंडा होता। आणि याच्या पुढे देखील आपल्या भागामध्ये दरडोई उत्पन्न वाढवणं, आपल्या जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न हे खूप कमी आहे आणि डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी केलेल्या कामामुळे त्याच्यात प्रचंड वाढ झाली शेतीच्या उत्पन्नातनं। आता आपल्याला उद्योग व्यवसाय आणून इथे रोजगार निर्मिती करून, नोकरीची उपलब्धता करून परत एकदा दरडोई उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढवायचं आहे। त्या अनुषंगाने जी आखणी केली आहे, एक एक मुद्दा जो आहे, मग ते कौडगावची MIDC असेल, टेक्निकल टेक्सटाईल पार्क, किंवा आपल्या तामलवाडीची MIDC असेल, किंवा तुळजापूरचं 2,000 कोटीची आपण जी गुंतवणूक करणार आहोत, त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीवरती आपल्या जिल्ह्यामध्ये भर राहील। आणि हे मर्यादित 2-3 तालुक्यापुरतं न ठेवता पूर्ण जिल्ह्याचा विचार करून आम्ही रोजगार निर्मितीवरती भर देणार आहोत। येत्या सरकारमध्ये जिल्ह्याला काही प्रतिनिधित्व मिळेल? ते आता आपले वरिष्ठ जे आहेत ते ठरवतील। आणि आमची अपेक्षा हीच आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये खूप करण्यासारखं आहे, त्यासाठी ताकद मिळावी ही अपेक्षा आहेच। विकासावर बोलू या आधारे मी ही निवडणूक लढलो, त्यामुळे विजय झाला, असे राणा पाटील यांचं मत आहे। गणेश जाधव, मुंबई तक, धाराशिव।